तो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मराठी ड्रायव्हर डेली ब्लॉग. तर मित्रांनो, टाइम झालाय 11:26. किलोमीटर 0 करून घेऊ आपण रोजच्या प्रमाणे. किलोमीटर 0 करून गेले. सॉरी, काल आपण आलो होतो काहीतरी 11-11:30 वाजता घरी. मस्तपैकी काल अर्निंग झाली होती आणि काल गेलो होतो मुंबईला. तर आज आहे मित्रांनो आपल्याला एक प्रायव्हेट ट्रिप मुंबईची. वन वेच आहे, पलीकडून बघू भेटते की नाही म्हणून. आपल्याला नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे. आता तुम्हाला पण दाखवतो नवी मुंबईचं एअरपोर्ट कसं आहे. मी पण गेलो नाही, फर्स्ट टाइम चाललोय. आणि 24 तारखेपासून नाही का ते एअरपोर्ट चालू झालंय. तर कस्टमर आहे लोहगावला पिकअप करायला जायचंय. 12:30चं त्यांचं टायमिंग आहे. इथून मला दाखवते 12:37-38 दाखवते. सीएनजी वगैरे भरून 40 होतच. 10 मिनिटं आपण कव्हर करू रस्त्यांना, कारण की थोडाफार जमलंच आपल्याला तेवढं. तर ठीक आहे मित्रांनो, सीएनजी भरू आणि जाऊ आता कामाला. घरून उशिरा निघालोय. काल रात्री झोप मस्तपैकी झाली आहे. मतलब मी म्हणलंच होतं 10-11 वाजेपर्यंत झोपणार आहे त्याच्यामुळं. तर कस्टमरला पिकअप करू आणि वाकडवरून एक जाता पिकअप आहे ऑन द वे. त्यांना पिकअप करून टर्मिनल 2 म्हणतोय नवी मुंबईच्या एअरपोर्टला त्यांना ड्रॉप करू. आणि तुम्हाला सांगतो तिथं गेल्यावर आपल्याला ट्रिप वगैरे भेटली की नाही. त्याच्यानंतर ना तिथून आपला जो नवी मुंबईचं जो हे आहे ना, ते कसं आहे ते आपल्याला तुम्हाला मी सांगतो सगळं डिटेल्समध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. व्हिडिओमध्ये खूप काही शिकायला मिळेल आणि मला पण खूप काही शिकायचं आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मोठे झाले ते रूल एक होता माहिती काय याच्यामध्ये फ्लाईटमध्ये. आम्ही हिला घेतो नैनितालला. एक रो मध्ये ना 2 छोटे मुलं बसू शकतात. असा एक रूल. नाही बसवले. आम्ही काय केलं, एकाच रूम मध्ये इकडे 3 असतात ना. तिकडचे असे घेतले होते. नाही म्हणजे नाही आलो. त्यांना सीट एक्सचेंज करायला लावलं. मस्त माहिती आहे मला वाचायचं. मला हारावरती काम चालू झालं नसणार. येतात ना सध्या तुम्हाला पडलंच नाही. मी ब्लॉग ऑनलाईन केलं. आता फ्लाईट येणार ही पहिलीच आहे काय? नाही तुम्ही जे चालले येण्याचं टायमिंग नसेल ना आता. नाही आम्हाला पहिली सेम जाते ना. टर्मिनल इकडे ओला उबर चारावल पण आहे का? ओके ठीक, थँक्यू. तेच ना, आता मग समजा ना काय नाही माहीत झालं तर मग काय नाही वाटत. ड्रॉप करायचं बाईक टॅक्सी बस प्रॉब्लेम नाही. आलं का आरू? तुम्ही आले का? कुठं का? छोटी नाही का? तर आपण आलोय सध्या नवी मुंबईच्या टर्मिनलला. बघू शकता तुम्ही, लय भारी आहे. तर थांबू देत नाही म्हणते, 2 मिनिटं थांबू देतात. त्याच्यानंतर ना तुम्ही तिथून जाऊ शकतात म्हणते. व्ह्यू तर तुम्ही बघितला असेल मित्रांनो पहिले. हे सगळं व्ह्यू आहे. ठीक आहे. इथं म्हणतात की 2 मिनिटं थांबा आणि 2 मिनिटाच्या नंतर ना तुम्ही निघून जावा म्हणून. इथं अरायवलचं पिकअप पण चालू झालं म्हणते, पण आता सध्या आपल्याला समजलं नाही अजून. खूप काही आता ह्याच्यातून शिकायचं आपल्याला. मस्तपैकी एक नंबर एअरपोर्ट आहे मित्रांनो. तुम्ही जर एअरपोर्टवरून आले तर तुम्हाला पण समजेल की किती भारी वाटते या एअरपोर्टला तुम्हाला येऊन. आणि सीट बेल्ट कंपल्सरी वापरा मित्रांनो. जर एअरपोर्टला तुम्ही आले असाल तर. मला लावायचं आता सीट बेल्ट. हा बाहेर निघतोय आपण आता सध्या. आणि इथून राईट साईडला आय थिंक अरायवलचा पिकअप असेल. तुझे दाखवतील का तुम्हाला तिथून. आणि एअरपोर्ट खूप सुंदर आहे मित्रांनो. लेफ्ट साईडला जर बघितलं तर कॅमेरामध्ये आता नाही दाखवू शकत, गाडी चालवतोय त्याच्यामुळं. आणि जर 1 मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो थोडा वेळ. हा का नजारा बघा तुम्ही, असा साईडचा नजारा बघा.
वरी लय भारी केलंय मित्रांनो. आणि इकडचं पण बघा, हा सगळं टर्मिनल आहे बघा, खूप मोठं आहे. राईट साईडचं लेफ्ट साईडचं जो तुम्हाला दिसतो ना, तो सगळं टर्मिनल आहे बघा. विमान वगैरे दिसली नाही आपल्याला इथून. आय थिंक इथंच असणार वाटते विमान, टेक ऑफ लँडला इथंच विमान असणार मित्रांनो, मला असं वाटते. तर काय माहिती नाही अजून, बघू. जर दिसली तर खूपच चांगलं आपल्याला. एखादी टेक ऑफ वगैरे झालंच नाही अजून कोणाचं, काहीतरी मस्तपैकी इथं झालंय हे टर्मिनल 1 नवी मुंबईचं. हा कोणत्या साईडला, पलीकडच्या परत जायला एअरपोर्टच्या साईडला असं वाटते मला. तर जो आपण आता CBD बेलापूरला इथून जाताना पलीकडून आणि येताना इकडून आहे. इथे अरायवलचे पिकअप वगैरे ह्या साईडचा असेल मला वाटते, खालून जे येतात ना तर ह्या साईडनं ते अरायवलचे पिकअप वगैरे असणार. स्टाफ एअरपोर्ट खूप काही आहे इथं. समजेल आपल्याला पण हळूहळू, आणि दुसऱ्यांना पण सांगू आपण जसं आपल्याला समजेल तसं. आय थिंक पार्किंग झोन वगैरे काहीतरी त्याच्या हिशोबाने सिस्टीम असेल. गार्ड पण खूपच जास्त इथं सध्या तर अवेलेबल. तर एवढे गार्ड लावले ना, खूपच जास्त वॅकन्सी निघाली असेल. बघून घ्या तुम्ही इथं. तुम्ही आलात का मला कमेंट करून नक्की सांगा, आणि कोणी येऊन गेला असेल तर ते पण सांगा. सध्या आपण चालू आहे आता डायरेक्ट CBD बेलापूरला, कारण की तिथून आपल्याला ट्रिप भेटू शकते. इथून तर सध्या काही नाही वाटत मला, कारण की गाडी आलीच नसेल तर काय करणार इथं थांबून पण दिवसभर. नवी मुंबई बस स्टँड, नवी मुंबई सरळच वाटते. एक मिनिट मला मॅप बघू द्या आता, आणि मी तुम्हाला सांगतो याच्या पुढं. सगळ्यात तुम्ही बघितलं असेल आता, मला मॅप बघू द्या आणि दाखवतो तुम्हाला कसं आहे काय ते. बघून घ्या तुम्ही इथं, हे CBD बेलापूरला जायला रस्ता आहे. आपल्याला CNG पण भरायचं आहे तिथंच चालू आहे आता मस्तपैकी. आणि इथं मित्रांनो खूप जास्त कन्फ्युजन होतो स्टार्टिंगला. जो नवीन आहे ना त्याला तर माझ्या हिशोबाने खूपच जास्त कन्फ्युजन होणार. कारण की इथून जर सरळ गेलो तर तिकडे तो वाशी आणि त्याच्यानंतर तिकडे आपला जो आहे ना अटल सेतू तो रोड जातो. हा रोड नवीन बनवायचा काहीतरी काम चालू आहे हा बेलापूरला. तर माझ्या हिशोबाने तुम्ही तर असंच करा, कारण की तुम्ही जर ड्रॉप केलं तर सगळं CBD बेलापूरला जावा, कोणी जर जात असेल तर, या फिर कोणी येत वगैरे असेल तर. हा बघून घ्या तुम्ही पुढचा नजारा. आणि पुढे तो मी टर्मिनल 1 दाखवतो तुम्हाला नवी मुंबईचा. बघा पुढे किती भारी दिसतोय तो, म्हणजे असं दुरून जर बघितल्यावर लयच भारी दिसतो. त्यांची डिझायनिंग वगैरे आणि फोल्डिंग वगैरे खूपच भयानक आहे माझ्या हिशोबाने. आणि इथूनच गेलो होतो आपण, पलीकडच्या राईट साईड मारूनच गेलो होतो, आणि इथून यायचा रस्ता वाटते मस्तपैकी. आपल्याला तर माहीत झालंय, तुम्हाला पण माहीत होईल मित्रांनो हळूहळू, जसं तुम्हाला सांगू तसं. हा इथून एक्झिट आहे. इथून सरळ नवी मुंबई लेफ्ट जर मारला तर नवी मुंबई आणि CBD बेलापूर. इथूनच आपण गेलो होतो जाताना. इथूनच जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा इथूनच केला होता. चला मित्रांनो आता जाऊ, आता इथून पटापट CNG वगैरे भरून जेवण वगैरे करून मस्तपैकी, आणि तुम्हाला सांगतो किती वाजता आपल्याला ट्रिप भेटतात. असं तर ऑनलाईन करून टाकलंय मी. एखादी ट्रिप आली तर ठीक म्हणलं, जे होईल तेवढं घेऊन जाऊ मला रस्त्यानं CNG वगैरे भरून घेऊन. तर बघू आता किती वाजता आपल्याला ट्रिप असते इथून. तर आत्ता वाजले तुम्हाला सांगतो मी 12:30 झालंय. मी आलोय घरी. तर आपल्याला काही ट्रिप भेटली नाही तिथून. त्याच्यानंतर ना आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपला जो मित्र आहे ना एरोमालचा, अरायवलचं पिकअप करतो ना टर्मिनल 2चा, मुंबई टर्मिनल 2, तिथं कॉन्टॅक्ट वगैरे दिलं होतं आपली गाडी वगैरे खाली आहे म्हणून. तर मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे मित्रांनो, की तुम्ही जेव्हा जाता ना आपले प्रायव्हेट वगैरे ट्रिप, तर त्याच्यामध्ये 1,000 रुपये तरी कस्टमरकडून एक्स्ट्रा घेत जा, कारण की कमी पैशामध्ये जाऊन परवडत नाही. कारण की त्याच्यानंतर ना तिथून आपल्याला ट्रिप भेटत नाही. इथून जरी आपण नेलं ना तिथून स्ट्रगल करतो, उबर ट्रिप काही देत नाही. कालच मी गेलो होतो आपले एक्सेल घेऊन, तर लगेच मला ट्रिप दिली होती. अर्धा ते 2 तासामध्ये लगेच एक्सेलची ट्रिप दिली होती. पण आपण जर असं प्रायव्हेट ट्रिप वगैरे जर नेली ना तर आपल्याला ट्रिप वगैरे काही भेटत नाही. रस्त्याने येता मला मग ती टर्मिनल वरूनच पिकअप केलं मी. त्याच्यानंतर ना त्याचे पैसे थोडं मला कमी दिले, पण ठीक आहे चला म्हणलं जाता जाता घेऊन जाऊ असं. पण आता इथं थांबून काय करणार आहेत, आपल्याला घरी जाऊ म्हणलं त्याच्या हिशोबाने. तर कस्टमरला पिकअप केलं टर्मिनलवरला, नवी मुंबईलाच पिकअप केलं. तसंच आहे जसं आपण गेलो होतो तसंच खालून जर पिकअप वगैरे केलं ना तसंच आहे. तर रस्त्याने येतात CNG वगैरे भरलं होतं, आणि घाटामध्ये जाम पण थोडंफार जाम लागलं होतं 5-10 मिनिटाचं. त्याच्यानंतर आम्ही आलो मित्रांनो इथं घरी. कस्टमरला सोडलं म्हणजे 10-10:30 वाजता काहीतरी, आणि आता 12:30 वाजले काहीतरी. मी टाइम बघितला नाही, त्याच्या हिशोबाने सांगतो तुम्हाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया 1 ते 2 दिवसामध्ये, कारण की आपल्याला जायचं होतं तुळजापूरला, पण ती ट्रिप आता मला वाटते की कॅन्सल होईल, कारण की त्याचे कस्टमरचे कोणतरी वारले त्याच्या हिशोबाने. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.